नमस्कार. दुष्काळाशी दोन हातमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळेजण जाणता की पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांमधल्या 3 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्या अर्थानं हा जो आजचा भाग आहे तो या स्पर्धेचा शेवटचा भाग आहे. याच्यानंतरचा जो भाग असेल तो या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करण्यासाठीचा असेल आणि या सगळ्या अनुभवाबद्दल वॉटर कपच्या त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आमिर खान, सत्यजित भटकळ आणि डॉक्टर अविनाश पोळ हे तिघजण आहेत. आपल्या तिघांचे खूप स्वागत. धन्यवाद. आमिर, हा सगळा जो अनुभव होता या वॉटर कपच्या निमित्तानंचा तो फार प्रेरणादायी होता हे आपण बोलतोच आहोत. पण जसं लगानमध्ये एक बॉल राहिला होता आणि 6 मारायची वेळ आली होती त्यावेळचा जो सगळा जोश जो होता तो आता जशी ही स्पर्धा संपत आली तसा बघायला मिळाला आणि तो जो शेवटच्या बॉलला सिक्सर मारण्याचा जो त्याचा उत्साह होता तसाच आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळाला. तिथं जे एक महाकाय असं श्रमदान झालं, महाश्रमदान, ते काय आहे ते आपण बघूया आणि मग नंतर त्याच्याबद्दल बोलूया. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात या गुरुवारी 2 जूनला अनेक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाली. 16 गावांनी एकाच वेळी एकत्र श्रमदान करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. तब्बल 11,000 पेक्षा जास्त लोकांनी एकसाथ श्रमदान केलं. पाटोदा, कुंभेफळ, कोळकानडी, शेपवाडी, खापरटोन यासारख्या गावांमध्ये तर 1,000 पेक्षा जास्त लोक श्रमदानासाठी उतरले. पाटोदात ही संख्या साधारण 2,500 इतकी होती. सातेफळ, राडीतांडा, श्रीपतरायवाडी, अंजनपूर, सुगाव, नांदगाव, सेलूआंबा, दैठणाराडी, वरबगाव, ममदापूर आणि देवळा या गावांमध्येही जोमात श्रमदान झालं. या 16 गावांमध्ये मिळून जवळजवळ 11,145 लोकांनी श्रमदान केलं. मनात ही आशा निर्माण झाली आहे की हे अचाट दृश्य पाहून आभाळातले ढगही प्रसन्न झाले असतील आणि यावर्षी आपल्या वसुंधरेवर, आपल्या सर्वांवर पावसाच्या रूपानं प्रेमाचा मन भरून, ढग भरून वर्षाव करतील. आमिर, असा उत्साह जो आहे ना लोकांचा तो मी यापूर्वी बघितला होता सैराट बघायला जाण्यासाठी लोकांचा. तर त्याला ज्या उत्साहानं लोक जात होते त्या उत्साहानं श्रमदान करायला जाते. ये बहुत बड़ी बात है और मतलब मैं देख के इतना इमोशनल हो गया था कि वाकई जैसे आपने कहा कि जैसे वनडे में या T20 में जो लास्ट ओवर्स होते हैं और उसमें जिस तरह से प्लेयर्स जिस जोश से खेलते हैं वही जोश से हम देख रहे हैं कि जो 116 गांव हैं उनमें ये काम चल रहा है और ये बहुत बड़ी बात है और इससे हम लोगों को बहुत ताकत मिली है. आई थिंक सत्या, डॉक्टर पोळ, मुझे, हमारी पूरी टीम को इससे बहुत होप मिला है. बल्कि पूरे महाराष्ट्र में लोगों को ये देख के हम सबको होप मिलता है कि ये वो वक्त दूर नहीं है जब महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त होगा. वो वक्त दूर नहीं है और इस तरह से हम सब जब गांव में काम करेंगे तो ये मतलब मुमकिन ही नहीं है कि महाराष्ट्र में हमको आगे चल के कभी प्रॉब्लम हो. डॉक्टर पोळ, तुम्ही स्वतः खूप ठिकाणी श्रमदान केलं. या पाणी फाउंडेशनच्या या वॉटर कपच्या निमित्तानं खूप ठिकाणी गेलात, हे तुम्ही बघताय. काय या खेपेचं वेगळेपण होतं ह्या श्रमदानाच्या निमित्तानं, काय तुम्हाला आढळलं? बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये ही शक्ती आहेच. त्या शक्तीला जागृत करणारे लोक मिळाले पाहिजेत आणि पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं ती जागृतता त्या गावामध्ये आली की हे आम्हाला सहज शक्य आहे. म्हणजे एखादा नाला बंडिंग करणं म्हणजे 5-5 वर्षासाठी आम्ही ते नाला बंडिंग कधी होणार, त्याचं एस्टिमेट होणार आणि मग त्यात पाणी अडणार ह्याची वाट बघत होतो. आता लोक सहज म्हणतात 2 दिवसात करून टाकू डॉक्टर, ते काय अवघड नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी परवा एका गावात गेलो होतो. श्रमदानाला लोक कुठे गेलेत, मी आजोबांना विचारलं, ते काय म्हटले तिकडे बंडिंगवर चालू आहे काम. म्हणजे बंडिंग हा शब्द गावातल्या पारावरच्या माणसाच्या लक्षात आला.
हेच मला वाटतं की ह्याच्यातलं मोठं यश आहे. आज बिचुकल्यासारखं एक गाव आहे कोरेगाव तालुक्यामध्ये की जिथं ज्या गावाचा काही संबंध नाही, त्या गावातला आपल्या ABPचा शो बघून 45 बारामतीतले STचे कर्मचारी ST भाड्यानं करून, जरी ते STचे कर्मचारी असले तरी ST भाड्यानं करून आज दिवसभर श्रमदानाला आले आहेत. दीपक मनोहर सारखे एक पुण्यातले गृहस्थ आहेत की जे दर शनिवारी आपला हा ABPचा शो बघतात आणि जे गाव दाखवलंय शोवरती श्रमदान करतंय तिथल्या दिवशी सकाळी रविवारी तिथे श्रमदानाला असतात. म्हणजे शहरातल्या माणसाला गावाकडं, म्हणजे गाव की ओर चलो, हा नुसता आता संदेश नाही तर खऱ्या अर्थानं सत्यात उतरताना मला दिसतोय. त्याच्यातनं असं दिसतं ना की लोकांना आता श्रमदानाचा चस्का लागलाय. हो, त्या निमित्ताने लोक एकत्र येतात. काय झालं, लोक एकत्र येणं हे तसं TV-मुळे फार मोठ्या प्रमाणात बंद पडलं होतं. तर आता काय झालेलं आहे की लोक एकमेकांशी त्यांचा संबंध वाढतो, मजा येते, हे एक आनंदाचं काम आहे. ही भावना खूप लोकांना लक्षात आली आणि त्याचा मजा आता सर्वांना घ्यायचा. मैं आपको बताऊं, जब हमने ये शुरू किया था और सत्या और मैं डर रहे थे, हम लोग दोनों बहुत डर रहे थे. हम लोग बहुत डरते हैं, फिर घुसते हैं तो हम लोग घुस जाते हैं, लेकिन घुसने से पहले हम लोग बहुत डरते हैं. तो 3 लोगों से हमने मेनली पूछा, एक डॉक्टर पोल्ट से, और उसी मीटिंग में पोपटराव पवार जी भी थे. मैंने पूछा हम लोग करें ये, हम लोग इसमें आगे बढ़ें? तो उन्होंने बोला आप ज़रूर आगे बढ़िए और देखिए कि महाराष्ट्र के लोग कैसे रिस्पॉन्ड करते हैं. और तीसरे व्यक्ति हैं हमारे CM देवेंद्र जी. उनसे हमने जब प्रेजेंटेशन किया कि ये हमारा आइडिया है, क्योंकि उन्होंने कहा था कि ये देखिए इसको पीपल्स मूवमेंट बनना बहुत ज़रूरी है. तो हमको लगा कि इसको कैसे करें, और ये अपने आप हम देख रहे हैं कि पीपल्स मूवमेंट बन रही है. तो उनसे जब हमने प्लान शेयर किया था तो मैंने पूछा उनसे कि हम लोग आगे बढ़ें सही लग रहा है आपको? तो उन्होंने बोला आप ज़रूर बढ़िए. पाण्याच्या प्रश्नाशी अगदी शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला ह्या सगळ्या मोहिमांमुळे जोडलं जाते आणि ही फार महत्त्वाची आणि फार चांगली गोष्ट आहे. याच ज्याचा आता डॉक्टर पोळांनी उल्लेख केला, आनंद यात्रा, याच आनंद यात्रेमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक शान हाही सहभागी झाला होता श्रमदान करायला. आपण बघूया त्याचा अनुभव काय होता ते. ज्याला आतापर्यंत फक्त TV-मध्येच गाताना पाहिलं होतं त्या शानला प्रत्यक्षात समोर पाहून सर्कलवाडीच्या रहिवाशांना सुखद धक्का बसला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्कलवाडीचा उत्साह वाढवण्यासाठी शानही तेवढाच आतुर होता. शानसाठी श्रमदानाचा हा तसा पहिलाच अनुभव. त्यानं हातात कुदळ धरली. एरवी गाण्यासाठी हातात माईक पकडणाऱ्या शानला सुरुवातीला कुदळ थोडी जडच गेली. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. डेली होगा. डॉक्टर साहब डेली करते हैं ना. तो थोड़ा ये क्या करो, ये जो है ना उसके वो क्रिकेट वाला पकड़ के रखो. एकदम क्रिकेट मात्र डॉक्टर पोळ यांच्या ट्रेनिंग नंतर शान झपाझप कुदळ चालवायला शिकला. शानसाठी सिनेमातल्या हिरो हिरोईनच्या गाठीभेटी नवीन नाही, मात्र वयाच्या 70 नंतरही गावासाठी घाम गाळणाऱ्या रिअल हिरोंना तो पहिल्यांदाच भेटत होता. या वॉटर हिरोंसह सेल्फी काढण्याचा मोह त्याला आवरला नाही. गावकरी श्रमदानातून थोडासा विसावा घेण्यासाठी बसले असता एका आजींनी शानकडे शांताबाई गाण्याची फरमाईश केली. आवाज पण केला भरपूर लय, पण आधी शांताबाई लागली रे पाणी ठेम ठेम हिल पोरी हिला तुझं कपाळी लाटीला. पोटपूजा झाल्यानंतर शान गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उभा राहिला. तेवढ्यात एक नवदाम्पत्य थेट लग्नाच्या बोहल्यावरून त्या छोटेखानी सभेत सामील झालं. कोई ऐसा नेता है यहाँ आकर बोल सकते हैं कि डोंगर पे मैं बड़ा मंदिर देऊळ टाकणार, शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू करणार, पण तुमचं हे कार्य झालं ना, हे देऊळ आहे, हेच मंदिर आहे. तुम्ही जर याचं पाणी आमचं घराघरात जाणार, ते कोई भगवान के आशीर्वाद से कम नहीं है ना. यही भगवान है जो आप ये कर रहे हैं, यहाँ जो काम कर रहे हैं, आप सब खुद अपने हाथों से अपने भगवान को अपने पास लाकर आए हैं. शानच्या हातात माईक असताना त्याचा सुरेल आवाज ऐकण्याचा मोह झाला नसता तरच नवल. अखेर शाननं आपल्या सुरेल आवाजानं वरुण राजाला साथ घातली.
गावकऱ्यांच्या श्रमदानाचं चीज करण्यासाठी यंदा वरुणराजाला बरसावंच लागणार आहे आणि वरुणराजाच्या आगमनानंतर दुष्काळाला कोरेगावमधून काढता पाय घ्यावा लागणार आहे. शान हैज शोन लॉट ऑफ एंथुसियाज्म. वो हमारे पीछे पड़ा हुआ था, हम मैं कब जाऊंगा श्रमदान के लिए. ही इज बीन वेरी एंथुसियास्टिक, बहुत सपोर्टिव रहा है शान. पाणी फाउंडेशनने बॉलिवूड मधल्या खूप लोकांना हातात कुदळ दिली पण शिकले सगळे करायला. नहीं, एक्चुअली मैं आपको सच बताऊं तो फिल्म इंडस्ट्री में बहुत लोग हैं जिनका मुझे फ़ोन आया कि हमको जाना है श्रमदान करने के लिए, और बहुत सब लोग एकदम जोश में हैं, सब तैयार हैं. मुझे उनको रोकना पड़ रहा है कि भाई आप रुको, अभी हम लोग जब राउंड 2 करेंगे और राउंड 2 में जब हम इसको और बड़ा करेंगे, राउंड 3 में इसको और बड़ा करेंगे, तब आप लोग की ज़रूरत पड़ेगी. और अभी मैं चाहता हूँ कि काम हो, वहाँ पे डिस्टर्ब ना हो. लोग काम कर रहे हैं, उसमें कोई स्टार बड़ा आ गया तो फिर वो पूरा काम डिस्टर्ब हो जाता है. नाही, पण आता लोकांना सवय झाली आहे. लोक स्टारना सामावूनही घेतात आणि कामही होतं आणि स्टारचा आनंदही असतो. परफेक्ट परफेक्ट. म्हणजे आता लोक शिस्तीनं जिथं स्टार काम करतोय त्याला तिथंच काम करून देतात आणि मग त्याची आपणच त्याला म्हणायचं की आता आपण लोकांच्यावर श्रमदानात थोडं फिरूया. म्हणजे एवढा त्यात डिसिप्लिन झालेला आहे. व्हेरी गुड. डॉक्टर पोळाने बऱ्याच जणांना ट्रेन केलं तिकडे. कोण कोण बरेच जण आले ना तुमच्या? अतुल कुलकर्णी आले, सोनाली कुलकर्णी आल्या, सुनील बर्वे आले. हां, त्याच्यानंतर आता शान म्हणजे रिमाताई आल्या. हां, म्हणजे हे वेगळ्या अर्थानं ट्रेनर असतात ना बॉलिवूडमध्ये श्रमदानाचे गुरु. आत्ता उल्लेख केला डॉक्टर पोळांनी अतुल कुलकर्णी यांचा. अतुलनी पण श्रमदान केलं. आपण त्याच्याबद्दलची एक छोटी चित्रफीत बघूया. हलगीच्या गजरात दैठणा राडी गावच्या रहिवाशांनी अभिनेते अतुल कुलकर्णी आणि पाणी फाउंडेशनचे CEO सत्यजित भटकळांचं स्वागत केलं. क्षणाचाही विलंब न करता सर्व मंडळी श्रमदान सुरू असलेल्या ठिकाणी हजर झाली. समोरचं दृश्य पाहून अतुल कुलकर्णी आणि सत्यजित भटकळ थक्क झाले, कारण सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी जलसंधारणाची सगळी कामं गावानं जवळपास पूर्ण केली आहेत. दैठणा राडीनंतर अतुल कुलकर्णी आणि सत्यजित भटकळांनी अंबाजोगाई तालुक्यातल्या इतर गावांनाही भेट दिली. आपल्याला आपल्या कामाचं फळ मिळणार आहे. वर्षभरात आपल्याला कळायला लागेल की काय फरक पडलाय आपल्या गावामध्ये, आणि तो जो फरक पडेल तो परत बघायला नक्की मी येईन. सलग 2 वर्ष बीड दुष्काळाशी झुंजतोय. मात्र येत्या पावसाळ्यात बीडचा दुष्काळमुक्त चेहरा पाहायला मिळणार यात तिळमात्र शंका नाही. आणि हाच सत्यमेव जयते वॉटर कप मागचा उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. बीडची जी तक्रार होती ती कदाचित थोड्या प्रमाणात कमी असायला हरकत नाही. कारण आमिर तिकडे विदर्भात अमरावतीला गेला होता, कोरेगावला गेले होते आणि बीडमध्येच आंबेजोगाईलाच राहिले होते. या निमित्तानं आपण असं बघितलं की एकूणच ही स्पर्धा सुरू झाल्यापासून खूप प्रेरणादायी आणि खूप इंटरेस्टिंग अशा नवनव्या गोष्टी आपल्या समोर येत गेल्या. काही त्यातल्या कहाण्या मन हेलावून टाकणाऱ्या, काही तुमचा उत्साह खूप वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या होत्या. अशीच एक कहाणी आहे आत्ता, ती आपण पाहूया. मृत्यू हा शाश्वत आहे, तो कोणालाही चुकलेला नाही. माणसाचं शरीर जरी अमर नसलं तरी एखाद्याच्या आठवणी मात्र अजरामर करता येतात. पाटोद्याचे रहिवाशी धीमंत पाडुळेंनी आपल्या वडिलांच्या आठवणी अशाच अजरामर केल्यात. धीमंत यांच्या वडिलांनी 5 मेला जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या निधनानंतर धीमंत यांनी कर्मकांडांऐवजी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत वृक्ष लागवडीला प्राधान्य दिलं.
वडिलाची जी राख असते, काही लोक नदीमध्ये टाकतात, काही लोक नदी टाकून पाणी टाकून प्रदूषण करतो, हा विषय मी बाजूला साडून त्या दिवशी मान्यवरांच्या अनिकेत लोहिया यांच्या हस्ते, डॉक्टर बिराजदार सरांच्या हस्ते, धनराज पाळण्यांच्या हस्ते ते 3 झाडं राख त्या दिवशी मी लावली. आणि आता मी असा संकल्प केलेला आहे की दररोज मी 5 खडे खणणार आहे, 1 खडा न थांबता, आणि जूनमध्ये 150 झाडं लावणार आहे. की खरं तर योगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पाडोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण धीमंत यांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या श्रमदानात अजिबात खंड पडू दिला नाही. कुठलाही विधी झाला, लग्न असो, मृत्यू असो, कुठलाही विधी असो, सुखासो दुःख असो, हा विधी क्षणिक 5 मिनिटाचा विधी असतो, तो भविष्यामध्ये कोणाच्या लक्षामध्ये राहत नाही. पण मी विधी असा केला की मला उठल्या उठल्या माझ्या दारामध्ये ते झाडं दिसतात आणि मला वाटतं की माझे वडील गेले नाहीत, माझे वडील त्या झाडाच्या रूपाने माझ्या समोर आज वडील जिवंत आहेत, वडिलांच्या आठवणी समोर आहेत. धीमंत यांना बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरकारच्या या अभिनव योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी खास शर्ट शिवून घेतलाय आणि आता त्या शर्टवर जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणांनाही जागा मिळाली आहे. आणि मी गावामध्ये सर्वांना घोषणा द्यायच्या, गावामध्ये फिरायचं, चला चला श्रमदानाला चला, आता नाही तर पुन्हा कधीच नाही, पाणी अडवा, पाणी जिरवा, अशा घोषणा द्यायच्या. मी गाडीवर फिरायचो आणि घरोघर जाऊन सांगायचं पाण्याचं महत्त्व आणि लोकांना श्रमदानाला प्रवृत्त करायचं. वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी धीमंत अहोरात्र झटतायत. त्यांची ही निस्वार्थ धडपड संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. धीमन जी, हम आपके साथ हैं, आपके दुख में आपके साथ हैं, और आपने जो बातें की हैं उसका बड़ा असर होगा, जितने लोग सब देख रहे हैं उन पे, और आपसे हम सब प्रेरणा लेंगे. थैंक यू. ह्या एकूण म्हणजे अशाच खूप प्रेरणादायी आणि कल्पकतेनं लोकांनी नवनव्या पद्धतीनं नवनव्या कारणांसाठी श्रमदान केल्याचं बघायला मिळालं डॉक्टर पवार. हो, म्हणजे कल्पकता लोकांची इतकी आहे. म्हणजे आता नाविन्यपूर्ण उपक्रम आपण जर बघितले की त्यामध्ये म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वॉटर बजेट आहे. हां, तर वॉटर बजेट जर कळायचं असेल तर पाऊस किती पडला हे सुद्धा कळलं पाहिजे व्यक्तीला. तर मी एका गावामध्ये बघितलं की त्यांनी आपली प्लॅस्टिकची बिस्लरीची बॉटली असती ती वरून कट केली. हां, वरून कट करून ती उलटी ठेवली, म्हणजे नरसाळ जसं आपलं असतं तसं. हां, लाईक अ फनेल. हां, आणि त्याच्यावरती एक चिकटपट्टी चिटकून टाकली. हां, आणि ती रोज आपल्या घराच्या वरती ठेवून देतात. म्हणजे घरातला मुलगा रोज मोजतोय की माझ्या घरावरती पाऊस किती पडला मिलीमीटर. हां, जेव्हा हे शाळेतल्या मुलाला कळेल की माझ्या गावामध्ये ह्या वर्षी इतका पाऊस पडला, तेव्हा आपण पीक नियोजनाबद्दल बोलू शकू. ते तर आपोआप घरात सांगेल की बाबा ह्या वर्षी 300 मिलीमीटरच पाऊस पडला आणि तुम्ही ऊस काय लावताय. हां, म्हणजे अशा खूप काही गोष्टी आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे पाटोदा जे गाव आहे, ज्या गावामध्ये बाहुबली नावाचा एक युवकांचा ग्रुप आहे. हां, जो सलग 24 तास गेले 20 दिवस आता मी पाहतोय 24 आवर श्रमदान करतोय. एकही दिवस आणि एकही तास खंड पडला नाही. म्हणजे प्रत्येक तासाला ती मुलं मला व्हॉट्सअपवर फोटो टाकतात. हां, परवा तर 2च मुलांनी सकाळी 10:35 मला सांगितलं की आम्ही 10x12 व्हॅटचे खड्डे पूर्ण करणार 50. हां, सकाळी 5:35 त्यांचा मला व्हॉट्सअप आला, मेसेज आला की डॉक्टर साहेब आता आम्ही खूपच थकलो आहे. हां, त्यामुळे आता आम्ही थांबतोय, सॉरी फॉर इट, पण तरीसुद्धा आम्ही 46 खड्डे पूर्ण केले. हां, एवढं 45 डिग्रीमध्ये काम करणं म्हणजे खरंच सलाम आहे. हां, दुसरा शब्दच नाही. हां, अखंड श्रमदान ज्योत पाहण्यासाठी बीडचे जिल्हा परिषदेचे CEO ननावरे साहेब हे आमचे संतोष शिंगारे आणि इरफान शेख हे आमचे जे तिकडचे तालुका कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यांनी फोन केला आणि म्हटलं की आपण जाऊन पाहूया की हे म्हणतात की अखंड आहे, ते खरोखर आहे की काय. तर आपण रात्री 3 वाजता ही 3 मंडळी त्या गावात पोहोचली चेक करायला आणि चालू होतं. म्हणजे परवा जे ते राजाभाऊ म्हणून जे श्रमदानाला असतात, हां, त्यांनी मला एक मेसेज पाठवला की आजच्या अखंड ज्योतीमध्ये मी 2 तास सामील झालेलो नाही आहे. हां, तर मी परत विचारलं त्यांना की का सामील झालेलं नाही, तर त्यांनी मला परत एक फोटो पाठवला ज्यांना सलाईन लावलं होतं. हां, म्हणजे एवढं काम करून मी ॲडमिट झालो आहे, पण आता मी परत संध्याकाळी जाणार आहे. मग मी त्यांना मेसेज केला परत की आजच्या दिवसापुरतं राजाभाऊला विश्रांती द्या, बाकीच्यांनी चालू ठेवा. म्हणजे हे जे स्पिरिट हे खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे. हां,
नाही, आपण अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला माहिती आहे, जिथं वीणा खाली ठेवत नाहीत तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच पुण्याचं काम लोक या निमित्तानं करतायत आणि जिद्द आणि उत्साह तोच आहे जो अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळेला असतो. याच खरं तर कारणांमुळं आपल्याला महाराष्ट्र दुष्काळापासून मुक्त झालेला पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपल्याबरोबर आणखीन 3 वेगळे पाहुणे आहेत. कोण आहेत ते तुम्हाला ब्रेकनंतर कळेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा दुष्काळाशी 2 हात. दुष्काळाशी 2 हातमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळेच जण जाणतो की वॉटर कप स्पर्धा ज्या 3 जिल्ह्यांमध्ये राबवली गेली, सातारा, अमरावती आणि बीड, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेनं आपला हातभार लावला त्याचं खूप मोठं योगदान या स्पर्धेमध्ये जी गावं सहभागी झाली, ज्या पद्धतीनं लोकांनी श्रमदान केलं त्याच्यामध्ये त्यांचाही वाटा खूप मोठा आहे. आणि त्याचमुळं ह्या आजच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गीते आणि बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम. आपल्या तिघांचे खूप स्वागत. आणि आमिर, सत्यजित, ह्या तिघांचा खूप मोठा वाटा या स्पर्धेमध्ये होता. बहुत ही बड़ा इनका एक महत्व है इसमें, क्योंकि जब हम चाह रहे हैं कि ये एक पीपल्स मूवमेंट बने तो वो सही मानों में जो लोक चड़बड़ बनाने के लिए जो एक सपोर्ट चाहिए एडमिनिस्ट्रेशन से, काम सही होने के लिए एडमिनिस्ट्रेशन से सपोर्ट चाहिए. और एडमिनिस्ट्रेशन में जो लोग हैं वो भी तो इंसान ही हैं, वो भी लोग हैं, तो लोक चड़बड़ में वो भी शामिल होंगे. तो एक जो सही स्पिरिट में हम जब हम देखते हैं कि एडमिनिस्ट्रेशन एक किसी भी काम में जुड़ा है, तो उसका ये एक बड़ा कमाल का एग्जाम्पल है जो हमारा एक्सपीरियंस रहा है कि तीनों कलेक्टर, उनके साथ उनकी पूरी टीम, राइट अप टू अपना ग्राम सेवक, कृषि सहायक, टॉप से लेके बॉटम तक, इतना कमाल का काम तीनों ने किया है. तो वो राउंड ऑफ अप्लॉज टू ऑल ऑफ देम. और ये दिल से किया है, जोश से किया है. जितने जोश से हम देखते हैं कि लोग गांव में काम कर रहे हैं, इतने जोश से इन्होंने काम किया है. और इन्होंने भी गांव में जाके इन्होंने भी श्रमदान किया. आपल्याला खरं तर त्या तिघांशी गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याकडनं आणखीन काही जाणून घ्यायचं आहे. आपण या नेमक्या ह्या 7 आठवड्यांच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काय काय झालं याचा थोडक्यात धावता आढावा घेऊया आणि मग नंतर त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात सुरुवातीला कोरेगाव तालुक्याच्या बद्दलची एक छोटी चित्रफीत आपण पाहूया. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 3 तालुक्यांपैकी एक. या तालुक्यात सर्व गावांनी 20 एप्रिल पासून वॉटर कप स्पर्धेसाठी जोमाने कामाला सुरुवात केली. या स्पर्धेच्या अनुषंगाने एकापेक्षा एक अशा सरस गोष्टी या तालुक्यात पाहायला मिळाल्या. कुठे श्रमदानासाठी ठरलेलं लग्न पुढे ढकललं गेलं. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग लग्न रायबाचं. मग त्याच उक्तीप्रमाणे आम्ही ठरवलं की अगोदर लग्न जलशिवारचं आणि मग लग्न आपल्या कन्येचं प्रियांकाचं. तर कोणी आपला नोकरी धंदा सोडून पूर्ण वेळ या जलसंधारणाच्या कामासाठी अक्षरशः वाहून घेतलं. जे माझं दुकान आहे ते बाजूला ठेवलेलं आहे सध्या, कारण मला आम्हा या गावासाठी हा वॉटर कप जिंकायचा आहे आणि हे गाव पाणीदार करायचं आहे. कुठे वृद्ध महिलांनी श्रमदानाचा विडा उचलला तर कुठे पॅरालिम्पिक असोसिएशनच्या खेळाडूंनी. गावातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेस मी काम करत असताना मला असं वाटतं की मी अपंगच नाही हे भान मी विसरून जाऊन मी त्यांच्याबरोबर काम करतो. ही लाट गावांपुरतीच मर्यादित नाही राहिली तर सातारा शहरातील 200 IT स्टुडंट्सनी सुद्धा नलवडेवाडी गावात येऊन श्रमदान केलं आणि गावाला LBS बांधून दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षणच करणे गरजेचे नाही, त्याबरोबर दुष्काळग्रस्त गाव आहेत त्यांना जाऊन अशा प्रकारे मदत करा की ज्यांना आपल्याकडून त्यांना सपोर्ट होईल. कणेरखेड गावाने एका नव्या परंपरेचा स्वीकार केला आणि गावातल्या महिलांनी पुरुषांपेक्षा 2 पावलं पुढे टाकून श्रमदानाची एक मोठी चळवळ निर्माण केली. सुरुवातीला अगदी थोड्याशाच बायका येत होत्या, परंतु नंतर मग त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की बाबा ह्या जात आहेत, ह्या काहीतरी समाजासाठी चांगलं काम करतायत, तर आपण का नाही करू. दुसरीकडे माजी सैनिक सुखदेव भोसले यांनी देशासाठी शत्रूशी लढून आता निवृत्ती तर घेतली, पण आता शेवटच्या श्वासापर्यंत पाण्यासाठी लढण्याचं व्रत स्वीकारलं.
आमचं BSFचं जे ब्रीदवाक्य होतं ड्युटी अँड टू डेथ, तर आता माझं हे उद्देश आहे की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाण्यासाठीच मी काम करेन. श्रमदानातून कित्येक विक्रम प्रस्थापित केले गेले. न्हावी बुद्रुक गावात फक्त 2 तासात तब्बल 55 LBS बांधले गेले, तर जाय गावात 2 तासात चक्क 200 CCT बांधून झाले. आणि अनपटवाडीतल्या काही शेतकऱ्यांनी तर कमालच केली. त्यांच्या मालकीची जवळजवळ 58 एकर जमीन त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी गावाला देऊन टाकली. ज्या जमिनी दिल्या आणि त्याच्यात पाणी साठा झाला आणि तो गावाला उपयोगाला पडला, म्हणजे आम्ही हा कप जिंकल्यासारखाच आहे. तुम्ही द्या, आगळ देऊ नका. आमिर खान साताऱ्याचे कलेक्टर अश्विन मुदगल, BDO अर्चना वाघमळे यांच्यासोबत अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जे श्रमदान केलं त्यानं गावकऱ्यांचा उत्साह प्रचंड वाढला. वेळू, बिचुकले, जायगाव, कणेरखेड, अनपटवाडी, हिवरे, नलवडेवाडी, सर्कलवाडी आणि यांच्यासारख्या इतर अनेक गावांनी जलसंधारणाची नियोजित कामं अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण करून या स्पर्धेचा विजेता होण्यासाठीची चुरस्त निर्माण केलीच आहे. पण मानवी एकजूट काय चमत्कार करू शकते याचं एक उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवलंय. मुदगलजी, असा रिस्पॉन्स मिळेल असं ज्यावेळेला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला वाटलं होतं इतका रिस्पॉन्स मिळेल? मला असं वाटतंय की आम्हाला कल्पना होती की आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स याच्यामध्ये मिळणार आहे, कारण गेले 2-3 वर्ष पाण्याच्या बाबतीत जे समाजामध्ये एकूण जे जागरूकता आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या भावना लोकांमध्ये आहेत त्याला एक खऱ्या अर्थाने एक वाट त्या ठिकाणी मिळालेली आहे. लोकांनी जे काम केलं ते प्रचंड त्यांनी उत्साह दाखवून खूप काम केलेले आहेत. आणि मला वाटते की जे काही काम झालेलं आहे या निमित्ताने ते स्वतः त्यांनी घाम गाळून आपला स्वतःचा घाम गाळून केलेला आहे. त्यामुळे त्याची सस्टेनेबिलिटीच्या बाबतीत अजिबात मनामध्ये माझे संशय नाही आहे. आपण आता जाऊया वरुडला. अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते आपल्याबरोबर आहेत. आपण बघूया वरुडमध्ये गेल्या 7 आठवड्यांमध्ये नेमकं काय काय घडलं ते. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या तालुक्यातील गावांनी ही भन्नाट कामगिरी केली आहे. या तालुक्यातील गावांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईहून आमिर खान, रीमा लागू, सई तामणकर, सुनील बर्वे हे कलाकार एक दिवस वाठोड्यात पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पाण्यासाठी श्रमदान केलं. वरुडकरांचा उत्साह द्विगुणित झाला. गव्हाणकुंड गावाने 27 मेला एक महाश्रमदान आयोजित करून आजूबाजूच्या 46 गावांना श्रमदान करण्याचं आमंत्रण दिलं आणि इतर गावकऱ्यांनी सुद्धा ते दिलखुलासपणे स्वीकारलं. 600 महिला आणि 400 पुरुष अशा 1000 जणांच्या ताफ्यानं फक्त 2 तासाच्या श्रमदानातून तब्बल 1160 DCT खोदण्याचा विक्रम प्रस्थापित केला. इतर तालुक्यांप्रमाणेच वरुड तालुक्यातील गावकऱ्यांनाही मोलाचं सहकार्य मिळालं ते त्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांचं. या तालुक्याचे कलेक्टर आणि अनेक शासकीय अधिकारी श्रमदानात जुंपले. टेंभुरखेडा गावच्या ग्रामविकास अधिकारी संगीता जाधव यांनी तर पाण्याच्या कामात स्वतःला इतकं झोकून दिलं की त्यांचा संसारही पणाला लागला. मला भीती होती की मला हे दिवस देतील. हिचं काय आहे म्हटलं, कुठलं काम आहे म्हटलं, हा की जेणेकरून म्हटलं एक फोन सुद्धा करत नाही. मला एवढं माहित होतं का आपण जे काम करू ते कधी ना कधी यांना दिसणार. पाण्यावरच्या प्रेमामुळेच त्यांना त्यांचं प्रेम परत मिळालं. एकदम जसं आधी रिलेशन होतं त्यापेक्षा एक घट्ट असं नातं निर्माण झालं आणि आमच्या दोघांमधलं जे प्रेम आहे ते पूर्ण अजून खूप काही प्रमाणात वाढलं. कुठे खाडे गुरुजींसारख्या निस्पृह शिक्षकाचं या पाण्याच्या कामासाठी समर्पण पाहून त्यांचे असंख्य विद्यार्थी श्रमदानाला जुंपले. गुरुजींचे सर्व विद्यार्थी इथं जुळले आहे. दोन्ही हात घेऊन श्रमदान करून ते एक प्रकारचं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्या आहे भावी आयुष्याकरता याची प्रत्येकाला जाणीव झाली आहे. तर कुठे गावातल्या वृद्धांनी आपल्या पेन्शनमधून थोडे थोडे पैसे बाजूला करून गावातल्या जलसंधारणाच्या कामाला अर्थसहाय्य केलं. 50-50 लोक मी बोलावले, वडाखालत मीटिंग घेतली. तिथे आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडून काम तर होत नाही, पण आपल्याकडून जे काही श्रमदान होईल ते पगारातून 5, 50, 100 रुपये आपल्या शक्तीनुसार जे काही होईल ते करा. गोरेगाव, गव्हाणकुंड, वाटोदा, ओरगव्हाण, टेंभुरखेडा, सवंगा यांनी आणि यांच्यासारख्या अनेक गावांनी केलेली जलसंधारणाची कामं पाहून थक्क व्हायला होतं.
वॉटर कप स्पर्धेच्या विजेत्यासाठी वरुड तालुका सुद्धा प्रबळ दावेदार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने वरुड तालुक्याने जी मनाची श्रीमंती व श्रमदानाची समृद्धी अनुभवली, या पावसाळ्यानंतर हा तालुका पाण्याच्या बाबतीतही तितकीच श्रीमंती आणि समृद्धी अनुभवणार हे निश्चित. गीतेजी, म्हणजे बाकी पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यांबद्दल किंवा जिल्ह्यांबद्दल बोलताना लोक असा त्यांच्या मनामध्ये काही शंका संशय नसतो. विदर्भाच्या बद्दल उगाचच जो एक असतो शंका, ती तुमच्याही मनामध्ये होती की आपला जिल्हा आपला तालुका याच्यामध्ये किती उत्साहानं सहभागी घेईल जेव्हा या स्पर्धेचं घोषणा झाली तेव्हा? माझ्या मनामध्ये काही शंका नव्हती, कारण त्याचं जे ट्रेनिंगला लोक पाठवले होते त्याच्यामध्ये पण खूप 50% जास्त महिला होत्या. आल्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला की जर 14 तास आम्ही गेलो तिकडे, इतक्या लांब तुम्ही मला ट्रेनिंगला का पाठवलं? तर मी त्यांना म्हणले आपल्याकडे मॉडेल नाही. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमीत कमी 5 गाव असे आहे की ते उद्याचे राळेगण सिद्धी आहे, उद्याचे हिवरे बाजार आहे. कारण हे आपण त्यांचा स्वाभिमान त्यांचा जागा केला. हे श्रमदानाचं महत्व किरणजींनी स्वतः एक 3 तासामध्ये एक प्रचंड मोठा असा एक मातीचा बांध किरणजी आणि आम्ही सकाळी अमरावतीवरून मी आणि आयुक्त साहेब आम्ही पहाटे 4ला उठून 4:30ला निघालो, 6ला पोहोचलो आणि 6 ते 10 आम्ही 4 तासामध्ये आम्ही एक माती नाला बांध तयार केला. जवळपास 250 लोक होते. आणि हा जर समजा शासकीय निधीतून आम्ही जर माती नाला बांध केला असता तर आम्हाला 8 लाख रुपये लागले असते. आणि त्याला 8 महिने लागले असते आम्हाला त्याचं एस्टिमेट करायला, त्याचं टेंडर करायला, काम करायला आणि ते पूर्ण करायला. जे काम 4 तासामध्ये आपण करू शकतो, तर ही आपल्या लोकसहभागाची श्रमदानाची खरी ताकद आहे. आपण बघूया अंबेजोगाईमध्ये काय झालं या स्पर्धेच्या निमित्तानं. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका, या तालुक्यात सुद्धा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची लाट जोमात आणि जोरात पसरली. गावागावांमध्ये जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदानाच्या जत्रा सुरू झाल्या आणि आजपर्यंत हे श्रमदान जोरात चालू आहे. अंतर्मनाला स्पर्शून जाणाऱ्या अनेक घटना या स्पर्धेदरम्यान इथे अनुभवायला मिळाल्या. पाण्यासारखी दारू पिणाऱ्या राडी तांड्यातल्या गावकऱ्यांनी पाण्यासाठी दारू सोडली. मी विचारलो पहिल्यांदा की गावासाठी दारू कोण सोडणार. लोक एकमेकाकडे बोट दाखवत होती, तूट तूट तूट. शेवटी एक उठला आणि उठल्यानंतर तो म्हणला की मी सेवालाल महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी गावासाठी दारू सोडली. मग असं करत 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 त्या दिवशी 10 लोकांनी दारू सोडली. श्रीपतरायवाडीतल्या लहान लहान मुलांनी या श्रमदानासाठी स्वतःची वानरसेना बनवली आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय दिला. आमिर खान जी, तुम्ही जे तारे जमीन पर पिक्चर काढला होता ना, आम्ही पाणी जमीन पर असं तयार करणार आहोत. समाजातल्या सर्व स्तरातील लोक या चळवळीत सहभागी झाले. कुठे अपंग व्यक्तींनी श्रमदान केलं तर कुठे अक्षरशः बस भरून अंध व्यक्तींनी गावात येऊन श्रमदानात योगदान दिलं. पाटोदा गावानं तर कमालच केली. 5 जून पर्यंत कुदळ फावडे खाली न ठेवता आईबाईने रात्रंदिवस श्रमदान करण्याचा संकल्प केला. एका तासात तब्बल 1000 वृक्षारोपण खड्डे बनवण्याची रेकॉर्ड ब्रेक घटना राडी तांड्यामध्ये घडली आणि त्याचा जल्लोषही झिंगाट पद्धतीने साजरा झाला. तालुक्यातल्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी एकदाच नाही तर अनेकदा गावकऱ्यांसोबत मन लावून श्रमदान केलं. राडी तांडा, पाटोदा, खापरटोन, कुंभेफळ, शेपवाडी, श्रीपतरायवाडी यांनी आणि यासारख्या अनेक गावांनी ज्या उत्कृष्टपणे जलसंधारणाची कामं पूर्ण केली आहेत, हा तालुका सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत टफ कॉम्पिटिशन देणार एवढं निश्चित. नवल किशोरजी, तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या किती पूर्ण झाल्या? मुद्दा असा आहे की आज जो आमचं प्रशासन आहे त्याच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांच्या मनात असं येते की प्रशासन जो आहे रिसेप्टिव्ह नाही आहे, प्रशासन जो आहे सेन्सिटिव्ह नाही आहे. आम्ही जर काही चांगल्या गोष्टी घेऊन गेलो तर प्रशासन चांगला रिस्पॉन्स देत नाही. पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आज अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे यंग जनरेशनमध्ये जे IAS ऑफिसर्स आहेत, आता मुदगल सरांसोबत मी ऑलरेडी काम केलेलं आहे, गीते सरांना माहीत आहे. आम्हाला ॲक्च्युली असं वाटतं की आज आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असं आहे की प्रशासन जो आहे खूप सेन्सिटिव्ह असला पाहिजे. लोकांचा दुःख दर्द, त्यांचा जो अडीअडचणी आहे खरोखर अभ्यास पाहिजे. लोकांमध्ये राहून आम्हाला काम करायचं आहे ही भावना आमच्या मनात खरोच पूर्णपणे गेलेली आहे.
म्हणून आम्ही लोकांकडे जाऊन खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्याचे इम्पॅक्ट पण आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये श्रमदानचं महत्त्व काय आहे? श्रमदानचं महत्त्व यासाठी आहे की एक गांधीयन फिलॉसॉफी, गांधीयन दर्शन जो आपल्या देशासाठी सर्वात मोठा दर्शन है कि श्रम की गरिमा, श्रम की जो डिग्निटी होती है ये हम में गायब, हम ऐसा नहीं सोचते हैं. जो व्यक्ति मैनुअल लेबरर है या खेत में काम करता है उसको हम निकृष्ट मानते हैं. इसी चीज़ को रिफ्यूट करने के लिए गांधी जी का जो एक फिलॉसॉफी है श्रम की गरिमा हा एक सर्वात मोठा गोष्टी आहे आणि याचा खूप फायदा झालेला आहे. यामुळे लोकांमध्ये एक चांगली मानसिकता तयार झाली. पण जलसंधारणचे काम केला हा एकूण 45 डेजचा प्रोग्राम होता. लोकांनी ॲक्च्युअली T20 मॅच सारखे केला काम, खूप चांगला आहे उपलब्धी. पण मला असं वाटतं की पाणी फाउंडेशनचा जो अचिव्हमेंट्स आहे त्याच्यामध्ये भौतिक उपलब्धी जी आहे मला असं वाटतं की 100 उपलब्धीपैकी एक उपलब्धी आहे. याशिवाय बाकी जो आपण रिझल्ट्स पाहतो ना तो इतका आश्चर्यजनक आहे, आपल्याला म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे. नाही, मला आधी असं वाटलं होतं जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला की आपण ह्या गावांचे कॅप्टन म्हणून 3 जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना उभं करायचं आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावायची. तर तसं न करता सुद्धा त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला. गाव हे म्हणजे चांगली, दिस इज अ गुड युनिट, म्हणजे हे युनिट चांगलं आहे आपल्याला कॉम्पिटिशनला. आणि गाव एक झाले, गाव करी ते राव न करी म्हणून म्हणजे ही जी म्हण आहे तर ही खरंच या सत्यमेव जयतेच्या आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळाली. नक्कीच आपल्याला या तिघाही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलायचं आहे. आमिर आणि सत्यजित यांनाही त्यांच्याशी बोलायचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येतोय. पाहत राहा दुष्काळाशी 2 हात. दुष्काळाशी 2 हातमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळेच जण जाणता की महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांमधल्या 3 तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याचा स्पर्धा संपण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आमिर खान, सत्यजित भटकळ आणि डॉक्टर अविनाश पोळ यांच्याबरोबर सातारा, अमरावती आणि बीडचे जिल्हाधिकारी आपल्याबरोबर आहेत. अश्विन गुदगल, किरण गित्ते आणि नवल किशोर राम. आमिर आणि सत्यजित, आता खरं तर उद्या स्पर्धा संपती आहे, म्हणजे लोक आता शेवटचं जे काही असेल त्या झपाट्यानं काम करत असतील, पण पुढची फेज पण असणार आहे. तर ते नेमकं कसं होणार आहे? अगर आपको सच बताऊं तो हमारे सामने बहुत बड़ा काम अभी बाकी है. ये फर्स्ट राउंड होने के बाद हमको पहले ये समझना है कि फर्स्ट राउंड में हुआ क्या, क्योंकि हम इतनी सक्सेस स्टोरीज भी देख रहे हैं, लेकिन यकीनन इसमें बहुत सारी कहानियां भी होंगी जिससे हमको सीखने को मिलेगा कि हमने क्या गलत किया, क्या चीज़ हम बेहतर कर सकते थे, या क्या चीज़ हमने अच्छी की लेकिन उसको हम और बेटर कर सकते हैं. तो ये जो वक्त है हमारे लिए, पानी फाउंडेशन की जो टीम है, ये हमको ये फर्स्ट राउंड होने के बाद, वो इवेंट जो जिसमें हम प्राइज़ देते हैं उसका होने के बाद हमको बैठ के अपने आप से प्रश्न पूछना है, डॉक्टर पोल, हमारी पूरी टीम को, कि हमने क्या सही किया, क्या गलत किया. इसमें हम लोग फीडबैक लेंगे आप लोगों से, गाँवों से, ये समझने के लिए कि ये जो एक्सपेरिमेंट था वो किस हद तक कामयाब हुआ, कहाँ कहाँ इसमें कमज़ोरियाँ थी, और जब हम इसको और बड़े पैमाने पे ले जाएंगे तो हमें इसमें क्या क्या ज़रूरत है चेंजेस लाने की, क्या क्या करने की ज़रूरत है. तो ये एक बहुत इंपॉर्टेंट प्रोसेस होगा हमारे लिए, और जब वो प्रोसेस पूरा होगा तभी हम आपका ये सवाल का हम जवाब दे पाएंगे कि आप 30 तालुका कैसे चुनेंगे. डॉक्टर पोल, तुम्हाला असं विचारायचं होतं की आता स्पर्धा उद्या संपती आहे, याचा अर्थ सगळं संपलं असं नाही आहे. त्या गावांच्यासाठी तर ये तो शुरुआत है, एक्चुअली ही सुरुवात आहे. तर आता म्हणजे उद्या पाऊस पडेल, उद्या स्पर्धा संपेल, मग पाऊस पडेल, तुम्ही ही जी गावं याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आता काय केलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? राजू, खरं सांगतो तुम्हाला, हे व्यसन लागल्यासारखं आहे. म्हणजे जसं दारोड्याला सकाळी दुकान कधी उघडतं ना, हां, तो वाट बघत असतो, हां, तसं सकाळी 6 कधी वाजतील ह्याची लोक वाट अनेक गावात बघत असतात. म्हणजे त्यांचा हात थरथरत असतो की टिकाव फावडं कधी घेईन मी. काही गावांनी आम्हाला सांगितलं की आता पाऊस पडणार आहे आणि 1 जुलैला त्यांना याच गाव वृक्ष लागवड करायची, त्यामुळे त्यांनी 1 महिन्याचा प्लॅन केलेला आहे. याच गावामध्ये 5-5 हजार ते खड्डे करून 5-5 हजार झाडं लावणार आहेत. सबसे बड़ी बात ये पूरे 45 डेज में है कि जितना काम हुआ है, जिस गांव में जितना काम हुआ है, वो सब उस गांव ने खुद किया है. और ये सबसे बड़ी बात है मेरे समझ में कि ये खुद का काम है जो खुद लोगों ने जिम्मेदारी ली है और की है. और ये जब आप खुद जिम्मेदारी लेके आप कोई काम करते हो तो फिर आप उसकी देखभाल भी वैसे ही करते हो कि भाई ये काम मैंने किया है, यहाँ पे इसमें कुछ गड़बड़ नहीं होनी चाहिए. और कोई करके चला जाता है हमको इतना. मुझे मेरी अम्मी एक कहानी सुनाती थी जब मैं छोटा था.
तो कहानी ये थी कि बाप ने बच्चे को बोला था कि आपको रोज 25 पैसे कमा के लाने। अब वो कहाँ से लाओ मेरे को पता नहीं। तो पहले दिन बच्चा गया अपने किसी अंकल के पास, बोला 25 पैसे दो, तो उसने दे दिया। बच्चा आया घर, बोला ये लो 25 पैसे। बाप ने बोला कुएं में फेंक दो, तो उसने कुएं में फेंक दिया। ऐसे वो लोगों के पास, पड़ोसी के पास, गांव वालों के पास, यहाँ जाके वहां जाके रोज वो 25 पैसा किसी से लेके आता था और बाप बोलता था कुएं में डाल दो, तो वो जाके कुएं में डाल देता था। एक दिन उसको कोई मिला नहीं, सबने बोला यार तू रोज आ जाता है 25 पैसे लेने के लिए, हम नहीं देंगे, आ जाओ। तो किसी ने उसको 25 पैसे नहीं दिए और बाप ने कंडीशन दी थी कि तू घर नहीं आएगा, 25 पैसे के बगैर तो घर नहीं आएगा, क्योंकि वो बहुत निकम्मा लड़का था। तो उसको लगा भी क्या करूं, तो उसने कुछ काम किया, पत्थर उठाया, ये किया वो किया, किसी तरह उसने 25 पैसे कमाए और थका हारा वो घर पहुंचा। बाप को बोला ये लो 25 पैसे। बाप ने बोला कुएं में जाके फेंको। बोला नहीं मैं नहीं फेंकूंगा, मैं बहुत इसमें मेहनत की मैंने। तो बाप ने बोला अभी समझ में आया, जो 25 पैसे तुम वैसे ही फेंकते थे वो तुम्हारी मेहनत के नहीं थे, ये तुम्हारी मेहनत के 25 पैसे हैं, अब तुमको वैल्यू। ये कहानी मुझे मेरी अम्मी सुनाती थी, व्हाट यू डू ऑन योर ओन, उसकी आपको वैल्यू होती है, उसकी आप इज्जत करते हो, उसकी आप रखवाली करते हो। तो मुझे लगता है कि ये जो काम हुआ है ये लोगों ने खुद किया है, ये पानी फाउंडेशन ने आके उनके लिए काम नहीं किया। और मुझे लगता है ये सबसे बड़ी बात तो ये है, जो सबसे मुझे हाईलाइट बात लगती है और जो सबसे इनकरेजिंग बात लगती है, जो हिम्मत देने वाली कि यार ये महाराष्ट्र में हम लोग सूखा मुक्त हो जाएंगे, एवरी विलेज कैन डू इट, हर गांव ये कर सकता है। सत्यजित काही शेवटचं बोलायचं आहे? की महाराष्ट्रातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना सलाम, त्यांनी खरोखर आपली ताकद आणि आपलं कॅरेक्टर दाखवून दिलं आहे की किती महान आहेत. म्हणजे मला वाटतं आपण सर्वांनी टाळ्या देऊन वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशाच प्रकारचं काम या 3 तालुक्यामधल्या 116 गावांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळेच सुरुवातीला कुणीतरी त्या गावांपैकीच कुणीतरी असं म्हणालं होतं, गावातल्या गावकऱ्यांपैकीच कुणीतरी म्हणालं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो आहे, आम्हाला आमिर खानच्या या प्रयत्नांमध्ये आम्ही सहभागी होऊन आपल्या गावामध्ये पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला अंतिमतः आम्ही स्पर्धा जिंकू की नाही हे माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये आमचं गाव नक्कीच आमिर होईल. माझी खात्री आहे ही सगळी गावं पाण्याच्या बाबतीमध्ये आमिर होतील. त्याच्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना प्रेरणा दिल्याबद्दल आमिर, सत्यजित तुमच्या दोघांचंही खरं तर खूप अभिनंदन. डॉक्टर पोळ, तिन्ही जिल्हाधिकारी, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे हात लागले या सगळ्या मोहिमेला, तुमच्याही चौघांचं खूप अभिनंदन. आणि ज्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून कधी आमच्या डोळ्याच्या पाण्या इकडं ओल्या, ज्यांच्यामुळं ओल्या झाल्या, कधी आमची छाती तुमचं काम बघून विस्तारली, अशा तुम्हा सगळ्यांचंही खूप कौतुक. तुमच्या सगळ्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि एंड मत करिए, मुझे भी कुछ बोलना है. मुझे ये बोलना है कि मुझे आपका भी शुक्रिया अदा करना है, क्योंकि एबीपी माज़ा ने जिस तरह से ये मुहिम को बढ़ाया है कि जो कुछ काम हो रहा है हर गांव में, ग्राउंड लेवल पे जो 3 तालुका में काम हो रहा है, जो आपने अपने माध्यम से महाराष्ट्र के लोगों तक पहुंचाया, ये अपने आप में एक बहुत बड़ा काम है. और इसमें बहुत बड़ा योगदान है कि लोग इसमें फायर अप हुए हैं, लोग चार्ज अप हुए हैं. तो मुझे लगता है हम सबको आपका भी शुक्रिया अदा करना चाहिए. खरं तर एबीपी माझा म्हणून मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की या इतक्या चांगल्या कामामध्ये एक खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि सत्यजित, आमिर, तुमचे खरं तर आभार की तुम्ही तुमच्या या कामामध्ये आम्हाला जोडून घेतलं. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचे आभार की ह्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली. असे अनेक नवे नायक या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर आले. आता त्याचा निकाल या स्पर्धेचा जो काही लागायचा तो लागेल. याच्यामध्ये ज्या ज्या गावांनी भाग घेतला आहे, ज्या ज्या गावांनी पूर्ण ताकदीनं श्रमदान केलं आहे, ती सगळी गावं जिंकली. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण ही स्पर्धा जिंकलीत त्याबद्दल. आपण इथंच थांबतोय. पुन्हा जेव्हा स्पर्धेचा निकाल जाहीर व्हायची वेळ येईल त्यावेळेला आपण भेटूया. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.